हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत. हा बेटा मस्त मजेत राहिलाच पाहिजे. चला मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला ध्येय मिळत नाही तोपर्यंत काय बेटा आपल्याला आपली मेहनत आपले कष्ट चालूच ठेवायचे बेटा. सारं जग जिंकायचंय तुला, सारं जग जिंकायचंय तुला. हार कधी मानू नकोस, हार कधी मानू नकोस. यश तुझ्या जवळच आहे, यश तुझ्या जवळच आहे, पण जिंकल्याशिवाय थांबू नकोस, त्याला मिळवल्याशिवाय थांबू नकोस. ओके मित्रांनो, हाऊ टू सॉल्व डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 हे आपण पाहिलेले बेटा. तर आज आपण त्याच डिटर्मिनंट मध्ये आपल्याला एक अननोन दिलेला असतो, त्या अननोन ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अननोन, अनोळखी, अनोळखी, त्या अनोळखीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. एक व्हेरिएबल दिलेला असतो x किंवा y, हे अशा अननोन व्हेरिएबल असतात, अनोळखी. त्यांची किंमत आपल्याला फाइंड करायची असते. तर चला तर मग आता आपण बघूया त्याची किंमत कशी फाइंड करायची. इकडे लक्ष द्या सर्वांनी. मित्रांनो, दिलेला प्रॉब्लेम कोणता आहे आपला? फाइंड द व्हॅल्यू ऑफ x इफ गिवन डिटर्मिनंट इज फर्स्ट रो 4 3 9, सेकंड रो 3 2 7 and third row is 1 4 x. हा आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे आणि त्या डिटर्मिनंट मध्ये अननोन कोण आहे रे बेटा? अननोन, अननोन, अनोळखी, अनोळखी, अनोळखी. आपल्या इथे x आहे बघ, x. ह्या x ची आपल्याला काय करायची रे? त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x कोण आहे? अनोळखी, अननोन. त्या अननोनची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग तुम्हाला सर्वांना आपण शिकवलेले आहे हाऊ टू सॉल्व द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. सर, हा डिटर्मिनंट 3/3 आहे का? हो. कसा? इकडे बघ बेटा. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. ओके, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, दिस इज थर्ड कॉलम. किती रो किती कॉलम? 3 रो 3 कॉलम, 3 रो 3 कॉलम. काय झालं बेटा? हा 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट झाला. ओके, अंडरस्टँड? चला तर मग आता आपण हा दिलेला डिटर्मिनंट सॉल्व करूया. इकडे लक्ष द्या सर्वांनी. द गिवन डिटर्मिनंट d इज इक्वल टू फर्स्ट रो काय रे बेटा? फर्स्ट रो 4 3 9, सेकंड रो 3 2 7 आणि थर्ड रो 1 4 x. किती ऑर्डरचा आहे? 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. मग आता काय करायचं आपल्याला? ह्या अननोन ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता अननोन ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल? दिलेला डिटर्मिनंट सॉल्व करायचा. दिलेला डिटर्मिनंट सॉल्व करून आपल्याला काय बेटा? ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती दिली रे? d इज इक्वल टू 0. म्हणजे दिलेली डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला इकडं 0 दिली आहे, त्याचा यूज करून आपल्याला ह्या अननोन ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आता आपण डिटर्मिनंट सॉल्व करू आणि अननोन ची व्हॅल्यू फाइंड करू. इकडे लक्ष द्या. डिटर्मिनंट कसा सॉल्व करतो आपण? सांगा बरं, कसा सॉल्व करायचा डिटर्मिनंट? हा 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी अगोदर सर आपल्याला साइन माहिती पाहिजेत. कोणाचे? तुमचे का माझे? नाही. तर फर्स्ट रो मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटची आपल्याला काय माहिती पाहिजे बेटा? साइन्स माहिती पाहिजे. कोणता एलिमेंट पॉझिटिव्ह, कोणता एलिमेंट निगेटिव्ह आणि कोणता एलिमेंट पॉझिटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा बेटा, आता 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी फर्स्ट एलिमेंट पॉझिटिव्ह घ्यायचा, सेकंड एलिमेंट निगेटिव्ह आणि थर्ड एलिमेंट पॉझिटिव्ह घ्यायचा. चला आता आपण घेऊया फर्स्ट एलिमेंट 4. मग आता एलिमेंट 4 हा ज्या पंक्तीत बसलाय, उभ्या आणि आडव्या पंक्तीत बसलाय ना, ती पंगत उठून टाकायची. म्हणजेच काय? डिलीट करायची बेटा, स्किप करायची. बघा बर, हा 4 एलिमेंट कोणत्या रो आणि कोणत्या कॉलम मध्ये बसलेले? तर हा फर्स्ट रो मध्ये बसलाय आणि फर्स्ट कॉलम मध्ये. मग काय करायचं? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम स्किप करायचा. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम स्किप केला तर राहिलेले एलिमेंट्स कोणते बेटा? 2 7 4 x. ह्या एलिमेंटचा काय करायचा रे? 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट तयार करायचा. बरोबर. कोणते एलिमेंट? 2 7 4 x. बरोबर. आता पुढं दुसरा एलिमेंट तो कसा घ्यायचा? आता आपल्याला
मायनस हा 3 मायनस. आता मला सांगा हा 3 कोणत्या रो आणि कोणत्या कॉलम मध्ये बसलाय सांगा. बोला पुंडलिक, बोला बोला. हा दॅट इज हा फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. काय करायचा? स्किप करायचा. करा, झाकून ठेवा त्याला. फर्स्ट रो सेकंड कॉलम. राहिले एलिमेंट कोणते? इकडं 3 7 1 x. त्या एलिमेंटचं काय करणार तुम्ही? 2 बाय 2 ऑर्डरचा डिटर्मिनंट करा बार. हा फर्स्ट रो 3 7, सेकंड रो 1 x, सेकंड रो 1 x. आभार सर. फर्स्ट रो सेकंड कॉलम काय केलं? स्किप केला. पुढं हा आता थर्ड एलिमेंट नाही. आता कसं सॉल्व करणार? हा 9 ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये बसलेले आहेत ते काय करायचं रे बेटा? स्किप करायचं. बर, कुठं कुठं बसले बघा बारे. फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. ठेवा झाकून. कोणते कोणते एलिमेंट राहिले रे? हे 3 2 1 4. घ्या बर. 3 2 1 4, 3 2 1 4. ओके, आर अंडरस्टँड? इथे पर्यंत सगळ्यांना समजलं का? चलायचं पुढं. चला कुठं? अरे इथं रे, हे एक्झाम्पल सॉल्व करायला. चला इकडे लक्ष द्या. मग आता पुढं काय करायचं सर? हा 2 बाय 2 ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व करायचा. मग कसा सॉल्व करायचा हा? तर अगोदर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटचं प्रोडक्ट घ्यायचं. कुणाचं? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. कोण आहे? हे ह्या दोघांचं. नंतर अँटी प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. उलट एकदा इकडून जायचं, कुठून? एकदा असं इकडून जायचं, नंतर इकडून जायचं. असं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग सांगा बरं आता तुम्ही. चला d इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट 2 into x, 2 into x. सांगा 2 into x, 2x बरोबर. मायनस 4 into 7, 4 into 7 28 बरोबर. मायनस 3 इन ब्रॅकेट 3 into x, प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. इकडून जायचं असं, इकडून. नंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 3 into x, 3x मायनस 1 into 7, 7 प्लस 9. आता 2 बाय 2 ऑर्डरचा डिटर्मिनंट. प्रोडक्ट ऑफ द प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट मायनस प्रोडक्ट ऑफ अँटी प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. कोण आहे? हे सर ह्या दोघांचं अगोदर, नंतर ह्या दोघांचं लावा सर. मग करा आता बेटा. 4 गुणिले 3 12 मायनस 1 गुणिले 2 2. चला आता इकडे लक्ष द्या. इकडे बघा का. बघा आता d इज इक्वल टू 4 इन ब्रॅकेट 2x minus 28 minus 3 in bracket 3x minus 7 plus 9 plus 9 12 minus 2 12 minus 2 10 10 10 टनाटन 10 10 12 मधून 2 गेले किती 10. बर चला पुढे. आता d इज इक्वल टू. आता काय करायचं बेटा? हा 4 नि या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 4 into 2x किती रे? 4 गुणिले 2x 8x मायनस 4 गुणिले 28, 4 गुणिले 28 किती होतं? 28 गुणिले 4 112, 112 that is 8x minus 112 minus 3 into 3x, 3 into 3x 9x, 9x. तर minus 3 into minus 7, minus 3 into minus 7 किती होतं? 3 गुणिले 7 21 आणि मायनस मायनस हे मायनस मायनस प्लस 3 गुणिले 7 21 that is 21 plus 9 into 10, 9 into 10, now 9 into 10 is 90. D is equal to काय आलं बेटा? 8x minus 112 minus 9x plus 21 plus 90. आता पहा मित्रांनो 8x minus 9x x x च्या ज्या टर्म आहेत त्या जवळ जवळ घ्यायच्या, जवळ जवळ घ्यावर 8x minus 9x 8x minus 9x. तर पुढं कॉन्स्टंटच्या टर्म जवळ घ्यायच्या. मग आता कोण आहेत? मायनस 112 पुढं 21 प्लस 90 किती होतं रे?
मायनस 112 प्लस 21 प्लस 90. मग आता बघा बेटा d इज इक्वल टू 8x मायनस 9x. किती झालं 8x मायनस 9x दॅट इज मायनस 8. हे मायनस 112 प्लस 21 प्लस 90 111. बेटा d इज इक्वल टू मायनस x मायनस आता मायनस 112 प्लस 111 आहे मायनस 112 प्लस 111 किती राहतील इथं मायनस 1 मायनस 1. आता आपल्याला काय करायचं आहे ह्या अनोळखी x ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आता कसं करणार तर बेटा आपल्याला इथे डिटर्मिनंट ची व्हॅल्यू दिलेली आहे. डिटर्मिनंट ची व्हॅल्यू काय आहे डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. हे पहा दिलेली असते आपल्याला डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 म्हणजेच काय x मायनस 1 इज इक्वल टू सुद्धा काय झालं बेटा 0 दॅट इज मायनस x मायनस 1 इज इक्वल टू 0. आता हा काय करायचा आपल्याला मायनस 1 RHS ला घेऊन जायचं. का बरं घेऊन जायचं कारण आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल हा मायनस 1 हे काय करावं लागेल RHS ला घेऊन जावं लागेल. उजव्या बाजूकडे घेऊन जावं लागेल. मग हे कार्ट काय करतो तिकडे उजव्या बाजूला जाताना गपचिप जात नाही. ते काय करतं माहितीये का रूप बदलतं. मायनस असेल तिकडे गेले की प्लस होतंय आणि प्लस असेल तर तिकडे गेले की मायनस होतंय. ते रूप बदलतं लेसर राहते. मग काय होतं आता मायनस x इज इक्वल टू हे 1 ला तिकडे घेऊन जा मायनस आहे इकडे आला तर प्लस होईल. आता x ची व्हॅल्यू काय मिळेल मग x इज इक्वल टू मायनस 1 x इज इक्वल टू मायनस 1. समजलं.